भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। त्याचबरोबर राशी चक्रकार शरदजी उपाध्याय इथे उपस्थित आहेत, यांचंही स्वागत करते। आज आपण आजच्या कार्यक्रमात विशेष भाग सादर करणार आहोत। आतापर्यंत आपण ग्रहांबद्दल राशींबद्दल जाणून घेणार आहोत, पण त्या विशिष्ट राशीची ग्रहाची एक विशिष्ट व्यक्ती डोळ्यासमोर असेल तर कळायला खूप सोपं जातं। तुमचे ईमेल्स आम्हाला जे मिळाले त्यात हळूच एक प्रश्न असा सुद्धा आला की अशा या कर्णाची काय रास असेल हो, याचा काही अभ्यास असेल का आणि त्याप्रमाणे मग सर्व परिणाम त्याच्या आयुष्यावर दिसत असेल का। आणि हाच विषय आजच्या कार्यक्रमासाठी निवडला। चर्चेला सुरुवात करूया, म्हणजे हळूहळू या नायकाबरोबर सगळं लक्षात येईल। मला पण खरंच प्रश्न पडलाय की हा कर्ण, आता त्याला बिचारा म्हणायचं का नाही हे आपण ठरवूया आज, जशी पुढे जाईल मालिका तसं। पण याची रास कुठली असेल? संपत, तुला माहिती आहे की हे अयोनिज सगळे जन्म आहेत। योनिज जन्मामध्ये राशी कळू शकते आपल्याला, पण दुर्वास ऋषींनी तपश्चर्या करून विविध प्रकारची ही जी काही सिद्धी मिळवली, कुंतीने सेवा केली, सहजपणे त्या कुंतीला ती देऊन टाकली। तुला पाहिजे त्यावेळेला ह्यांना आवाहन कर। तिचं वय काय होतं खरं त्यावेळेला? दुर्वास ऋषींबद्दल बोलण्याची माझी लायकी नाही, पण खूप ऋषीमुनींची तपश्चर्या केली, काय काय प्रयोग केले, त्याचे शुभाशुभ परिणाम पण दिसले। तर्कदुष्ट पद्धतीने पाहिलं तर दुर्वासाने कुंतीला जेव्हा ही त्यांची काही सिद्धी होती ती दिली आणि सांगितलं तुला पाहिजे त्या देवतांना आवाहन कर, तर तिचं बालवय लक्षात घेतलं नाही। आणि तिने सुद्धा कुतूहलाने सूर्यनारायणांना आवाहन केल्याबरोबर झालं ना, त्या ठिकाणी तो अयोनिज कर्णाचा अवतार झाला। पण त्याला जन्मवेळ नाही, जन्मतारीख नाही, जन्मस्थळ नाही। पण कर्णाचं संबंध आयुष्य अभ्यासलं तर मी राशीचक्रातही सांगतो त्याची धनुरासच असली पाहिजे। त्याला कारण त्याचे विविध रूप आहेत। कर्ण निश्चय पहिला पांडव म्हणून फार ग्रेट आणि श्रेष्ठ होता, पण तो कसा वागला विविध पद्धतीने, मी त्याचं एक उदाहरण देतो, मी तुला धनुराशी का ते कळेल। द्रौपदी वस्त्रहरण जेव्हा झालं त्यावेळी ती एकवस्त्र रजस्वला अशा द्रौपदीला, त्या काळामध्ये श्रीकृष्ण जवळ असताना द्वापार युगामध्ये ही घटना घडते, आश्चर्य आहे। दुःशासनाने खेचत आणली तिला, एका स्त्रीला, ती पण आपली वहिनी लागते तसं पाहायला गेलं, तिला खेचत आणल्यानंतर तिने पहिलं काय पाहिलं, आपले 5 नवरे खाली माना घालून बसले आहेत, द्यूताचा परिणाम, त्यांचा उपयोग नाही। द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य त्यांना विनंती केली की माझी अब्रू घेत वाचवा। ते म्हणाले अर्थस्य पुरुषो दासः, आम्ही अन्न खाल्ले, दुर्योधनाचं नाही मदत करू शकत। अतिरिक्त महारथी उभे होते, एक राजे महाराजे धनुष्यबाण घेऊन, त्यांना विनंती करायला लागली, सगळे खाली माना घालून उभे राहिले, दुर्योधनाच्या विरुद्ध कोण जाणार? अशा वेळी एक भरभक्कम पुरुष कर्ण उभा होता। त्याचं वर्णन आहे, उंच बांधा, रुंद खांदे, विशाल छाती, पेळदार बाहू, धारदार नजर, करारी वाणी, डौलदार चाल, असा पुरुषोत्तम उभा होता। आणि ही विनंती करत 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 जेव्हा त्याच्याकडे आली, जातपात त्याही वेळी किती घातक ठरली बघ। त्याने मान वळवली, या सुतपुत्राची काय मदत घ्यायची? त्यावेळी जर पांचालीने कर्णाची मदत घेतली असती, अख्खं महाभारत बदललं असतं। तिने मान वळवल्यानंतर जो कर्ण विचार करत होता स्त्रीचं रक्षण करणं हे पुरुषाचं, विशेषतः क्षत्रियाचं कर्तव्य आहे, तर द्रौपदीने मदत मागितली तर ह्या क्षणी दुर्योधनाशी लढाई करायची, पण तिची अब्रू वाचवायची। कारण खूप लोक असे एक मत मांडतात पांचालीवर कर्णाचं खूप प्रेम होतं, आता सिद्ध करणं कठीण आहे। आणि ज्या क्षणी मी तो ब्रह्मतेजाच्या उंचीवर गेला होता, हिला वाचवायचं, पण तिने अपमान केल्याबरोबर पशुच्या पातळीवर आला घोड्याच्या। कर्ण असा नाही आहे, कर्ण पहिला पांडव आहे, त्याच्या सूर्यनारायणांचं तेज आहे, संगती संगतो दोषा, किती संगतीला महत्व आहे बघ। आणि पंचालीला मग पुढे वस्त्रहरण झाला, भाग वेगळा सगळा। पण एक विचार कर, एक क्षत्रिय माणूस एका उंचीवर जातो, परत खालच्या उंचीवर येतो। मला इथे मजेशीर उदाहरण आठवतं की आपण मुंबईचे लोक प्रवास करतो, आम्ही पुरुष लोक असे लोंबकळत जातो लोकलमधनं, पडायला लागलो तर कोणाची मदत घेतो ना, का त्याला विचारतो गोडबोले का गायकवाड, पहिला जीव वाचव। द्रौपदीने विचार करायचा, सगळी परिस्थिती आपल्या विरुद्ध आहे, एवढा भरभक्कम माणूस उभा आहे आपल्या मागे, त्याही वेळी
थोडा अहंकार ठेवून पांचाली पुढे गेली, त्याचा हा परिणाम झाला. पण कर्णाचे द्विस्वभाव कळले की नाही, ते द्विस्वभाव आणि क्षात्र तेज धनुराशीतच आहे. म्हणून कर्णाची राशी माझ्या अल्पबुद्धीला धनु वाटते. धनुराशीचं जे बोधचिन्ह आहे की धनुर्धारी असा अर्धा घोडा अर्धा माणूस. म्हणजे तुम्ही जे वर्णन केलं की एकदा वाचवायला निघालेला क्षात्र तेजाचा असा कर्ण, आणि त्याचबरोबर आणखीन कोणते त्याच्यात धनुराशीचे तुम्हाला स्वभाव दिसतात? त्याचं संपूर्ण आयुष्य पाहिलं ना तर कधी कधी या धनुच्या व्यक्तींची वागणूक ही वादग्रस्त ठरते. मी पुन्हा पुन्हा सांगतो, हा पहिला पांडव आहे, सूर्यतेज आहे, अत्यंत वेगळा असा तेजपुंज पुरुष. वाचत गेल्यावर कळतं पांडवांच्या कडून सुद्धा कितीतरी गोष्टी अशा घडत गेल्या की जिथे बीज पेरली गेली दोहीची. अशा ठिकाणी ह्या कर्णाला माहिती नव्हतं आपण सूर्यपुत्र आहोत आणि कुंतीचा पुत्र आहोत वगैरे. पण जेव्हा केव्हा हे कळलं, कुंतीनी स्वतः सांगितलं, त्याला कर्ण काय बोलला तिथे धनुराशी येते. एक सुंदर वाक्य आहे महाभारतामध्ये, वाचत गेलं तर कळतं, कर्णाला पाहिल्यावर कुंतीचं उत्तरीय ओलं झालं. एवढ्या मोठ्या आपल्या मुलाला पाहिल्यावर स्त्रीला वात्सल्याचा बाण फुटतो, हे केवढे बायोलॉजिकल पण आश्चर्य आहे ना. आणि ती म्हणाली, सगळं परिस्थिती सांगितल्यावर तो म्हणाला, आत्ता तू मला हे सगळं सांगतेस, जन्मानंतर मला पेटीत घालून पाण्यात सोडताना तुला काही नाही वाटलं? आपल्या आईशी सुद्धा एवढ्या रागाने बोलू शकणारा हा माणूस, त्याला वाईट तर वाटलं, पण तो म्हणाला, आई मी दुर्योधनाचं अन्न खाल्लंय, दुर्योधनाने आजपर्यंत मला सन्मान दिला, मी त्याच्या विरुद्ध जाणार नाही. आणि त्यांनी सरळ आपल्या मातेला नकार दिला. पण त्याच्या डोक्यात जेव्हा बसलं, मी हिचा पुत्र आहे, सूर्यपुत्र आहे, काय त्याला विषण्णता आली असेल ना. मी पहिला पांडव आहे, मला सगळं हाच मान मिळाला पाहिजे, पण माझ्या बाबतीत झालं कसं, या दुर्योधनाच्या तालावर मला नाचायला लागते, अन्यायाची बाजू मला घ्यायला लागते. धनुराशीच्या विचारी माणसाला आतमध्ये प्रचंड त्रास झाला असेल. आणि त्याचं जे वागणं पुढे घडत गेलं, कधी खूप चांगला कधी खूप वाईट, हे धनुच आहे. म्हणून धनुचे लोक वादग्रस्त असतात, वाईट नसतात. कोणत्या नक्षत्राचा प्रभाव तुम्हाला या नायकावर दिसतो? त्याचं एक खंबीर वागणं, त्याचा राग तेजस्वी, जी वर्णन करण्याची महाभारतात केले, पुरुषोत्तम सुंदर असे दाट कुरळे केस आणि असं इतकं सुरेख वर्णन होतं. त्या काळात सेक्स अपील हा जर शब्द काही असेल तर पुरुषांचं सेक्स अपील म्हणजे करणं. पुन्हा मी याच्याकडे येतो की त्या कर्णाला वेळच्या वेळी कुंतीने स्वीकारलं असतं. आपल्या हातून झाले नाही, तो काही व्यभिचार झाला नाही, कुतूहलापोटी मी आवाहन केलं सूर्यनारायणांना आणि ते आले तर सांगितलं असताना, पण कुमारी मातेला संकोच तर असतो. त्या पाण्यात सोडून देऊन काय साधलं तिने, ते नेमकं राधाच्या हाताला लागला. तो राधेय म्हणून त्याला म्हणतात. तिथे तो वाढला ज्या तऱ्हेने घोड्याचा खरारा करणं वगैरे ह्याच्यामध्ये. तर दुर्दैव कसं आड आलं, जन्मला कुठे आणि त्याला वातावरण काय मिळालं, त्या कारणाने काय सोचलं असेल. आत सगळं रक्त आहे सूर्यनारायणांचं, महा तेजस्वी माणूस, परिस्थिती सगळी घोड्याचा खरारा करावा लागणार. अशा ह्याच्यात तो दबला गेलेल्या कर्णाच्या काही प्रतिक्रिया उमटणं अगदी स्वाभाविक आहे. कर्णाचं उदात्तीकरण कोणी केलं तर ते बिलकुल चुकणार नाही, कारण तो पहिला पांडव आहे. आणि समजा कुंतीने तो स्वीकारला असतं, बाकीच्या जशा देवतांना आवाहन केलं यमापासून धर्मराज वगैरे, तर तो पहिला पांडव म्हणून धर्मराजापेक्षा मोठा असलेला द्रौपदीचाही स्वामी झाला असता. सगळं आयुष्य मग त्यांनी दाखवलं असतं आम्ही पांडव का आहोत, कौरवाने डोकं वर काढलं नसतं. अशा या परिस्थितीमध्ये नेमका तो सापडला टोळीच्या हातामध्ये. त्या टोळीच्या हातात सापडल्यावर मी ह्या कर्णाच्या आख्यानावरून तरुण पिढीला एक सांगेन, तुम्ही खूप चांगले असता, पण एवढासा खडा जर पडला बासुंदीमध्ये, ढेकणा संगे तो हिरा भंगला, वाटेल त्याच्या नादी लागू नका, संबंध आयुष्य बिघडतं. सूर्य तेज ज्याच्या अंगात आहे तोही बिघडला, संगती संगतो दोषा, किती सांभाळायला पाहिजे. त्याच्यानंतर त्या सगळ्या लोकांच्यात उठणं बसणं, त्यामुळे इतके वाईट संस्कार झाले त्याच्यावर. ती पांचाली वहिनी आहे का तो नंतरचा भाग सोडून द्या, पण तुम्ही स्त्रियांची चेष्टा केली त्या काळात सुद्धा. वाड्याला आलेल्या द्रौपदीच्या कंचुकीची गाठ सुटली, तिथे तुम्ही तिची चेष्टा करता. वासनेला किती आवरलं पाहिजे ते आपल्याला कळेल. आता हे सगळं पाहता मूळ नक्षत्र त्याचं प्रभावी असलं पाहिजे, पण हे केव्हा कुंडली मांडली तर
कुंडली मांडायला अवसरच नाहीये, कारण आवाहन करून झालेलं संक्रमित अवस्थेतलं तो जन्म आहे त्याचा, सूर्यनारायणांचा. पण आपण त्याच्या एकंदर आचरणावरून प्रारब्ध हा प्रकार त्याला नाहीच आहे, कारण तो काय पूर्वकर्मानुसार जन्म झालेला नाही, कुतूहलापोटी झालाय. पण त्याचं संबंध आयुष्य जे गेलं ते धनुवाल्याला समजण्यासारखंच गेलंय. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी का म्हणतो याचे धनु ते कळेल. एखादा धनुराशीचा भाऊ आपल्या बहिणीवर खूप प्रेम करतो आणि इतकी काळजी वाटते त्याला, बहीण वेळच्या वेळी आली पाहिजे घरी, काय वाटेल तशी राहते, केस मोकळे सोडते, जीन्स घालते, पॅन्ट्स घालते, त्याच्या डोक्यात प्रेमापोटी हे चाललेलं असतं. कोणीही त्याला समजून घेत नाही. एके दिवशी ती बहीण 7 वाजले 8 वाजले तरी आली नाही. घरातल्या लोकांना काही पडलेलं नाही, याची घालमेल चाललेली असते, आत बाहेर करतो. 8:30ला त्याचा ठाव सुटतो आणि ते आरामात अशी पर्स फिरवत येते घरी. इतका वेळ काळजी वाटणाऱ्या त्या भावाचं एकदम रूपांतर रागात होतं. कुठे होतीस तू, काय उशीर झाला एवढा? ती म्हणते, तू कोण मला विचारणारा? आई बाबा बघतील. तो खाडकन मुस्कटात मारतो तिच्या. केवढ्या प्रेमाने काळजीने मारली आहे. आई बाहेर येते, काय रे जंगलीपणा करतोस, वयात आलेल्या बहिणीच्या अंगावर हात टाकतोस तू? चहूबाजूने बिचारायला बोलतात. तो रात्री उशीत डोकं खुपसून मुसमुसत असतो. तेच करण्याचं झालं, पण तो संगतीतच असा वाढत गेला. मग तिकडे द्यूत झालं असेल, मद्यपान झालं असेल, स्त्रियांच्या विषयी नाना तऱ्हेचे लूज टॉक झाले असतील आणि मग त्याचं जे वागणं झालं, एवढा मोठा पुरुषोत्तम असून वादग्रस्त ठरला. निश्चय मूळ नक्षत्र असलं पाहिजे. आणखीन धनुराशीचं कोणतं वैशिष्ट्य तुम्हाला या आपल्या कर्णामध्ये दिसतं? भागवत वाचल्यावर कर्ण कळेल तुम्हाला. भागवत वाचल्यावर त्या भागवताच्या कथेतनं व्यासानी लिहिलेलं आहे भागवत, एवढी 18 पुराणं लिहिली, सगळं त्यांना शांती मिळाली नाही. त्याचा आधार घेत घेत आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला कळतं की ह्या कर्णाचे आणखी पण काही गोष्टी धनुराशीच्या आहेत. ते म्हणजे युद्ध जेव्हा चालू झालं ते कर्ण खूप थकला होता, पण अर्जुन त्याला आवरत नव्हता, कारण रथावर होते श्रीकृष्ण. तर त्यांनी एक वेळ अशी आली की तो इतका कर्ण थकला आणि रथाच्या खाली उतरला आणि अर्जुनाला म्हणाला, माझ्या रथाचं चाक जमिनीने गिळले, धर्मयुद्ध आहे आपलं, तर तू थांब जरा, मी ते चाक बाहेर काढतो आणि त्याच्यानंतर तू युद्ध कर. श्रीकृष्ण समोर उभे होते, महा डिप्लोमॅटिक. अर्जुन बिचारा साधा बोळा फसला असता. श्रीकृष्णाने डायरेक्ट विचारलं कर्णाला, काय रे, त्या धर्मराजाला द्यूतामध्ये गोवून तुम्हीच सगळा सत्यानाश केलात ना? पांचाली वाढायला आली तर तिची चेष्टा तुम्हीच केलीत. त्या अभिमन्यूला ते सगळं संकटात टाकून तुम्हीच सगळे लोकांनी मजा पाहिलीत ना? तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म? असा रोकडा शब्द विचारल्यानंतर काय करणार? पण हा सगळा रोकडा सवाल विचारल्यावर कर्णाने खरं दुर्योधनाला आधी सांगितलं होतं, माझ्या मागे काय रथ ठेवतो. दुर्योधनाने म्हणणं मान्य केलं होतं. कर्ण पाठीमागे जाऊन दुसऱ्या रथात बसू शकला असता, पण त्याला खूप थकवा आला होता आणि त्याला कुठून तरी चालढकल करायची होती. हे जाणणारे आमचे श्रीकृष्ण होते. मृत्युंजय याचा अर्थ निर्भीड होता म्हणून ठीक आहे. आयुष्य सरता प्राणी मरे, त्याचं जीवनयात्रा संपली. महाभाग्यवान या सगळ्या श्रीकृष्णांच्या उपस्थितीत त्याचा प्राणोत्क्रमण झालं. हॅट्स ऑफ टू कर्ण. म्हणजे मृत्युंजय, मृत्यूवरही विजय मिळवणारा असं जरी त्याचं एकूण वर्तन असलं तरी सुद्धा त्याच्या काही करणीचं त्याला फळ भोगावंच लागलं. श्रीकृष्णांच्या उपस्थितीत हे सगळं झालं. बरोबर. खरं तर जितकं प्रेम टोकाचं, अगदी संरक्षण सुद्धा ज्याने टोकाचं द्यायचं ठरवलं होतं, तसाच तो दानी सुद्धा टोकाचा होता. त्याच्याविषयी सांग. किती दानशूर होता. तर कर्णाचं पहिलं मोठं वैशिष्ट्य अंगावर निसर्गता कवच कुंडल होते. पण ज्याला ते काय असेल राजकारण त्यावेळेचं, पण इंद्रदेवाने मागितल्यावर कवच कुंडल काढून दिली. खूप त्याची स्वरूप आहे. पण मृत्यूशय्येवर तोंडातला सोन्याचा दात त्यांनी दगड मारून काढला आणि त्या ब्राह्मणाला दिला. ही जी सगळी बाजू आहे ना कर्णाची, ही धनबाजू ही फार क्वचित मांडली गेली आहे. तो कौरवांच्या टोळीत सामील झाला इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यात सुद्धा बदमाशामध्ये सुद्धा काही गुण आहेत ना. हा तर बदमाश नव्हता, हा सूर्यपुत्रच होता. पण मला या संबंध करण्याच्या चरित्रामध्ये त्याची दानशूरता वगैरे सगळी पटली. तरी एक गोष्ट मला सारखी वाटते, महाभारताला संदेश द्यायचा आहे, संगत जपून करा. तुम्ही त्या ज्या राधेयाने, म्हणजे राधे म्हणतात त्याला,
त्या राधेने त्याला नेलं, त्या ठिकाणी त्याला जी काय संगत मिळाली. इथे आला द्रौपदी यांच्याकडे, आमच्या कौरवांकडे. एक कौरवांमध्ये आदर्श माणूस होता का? म्हणजे धनुचे लोक हे पुष्कळ संस्कारी होऊ शकतात जर त्यांना मार्गदर्शन मिळालं तर. पण त्यांना जसं घडवावं तसं घडतात. ओली माती येते, ओली माती येतोपर्यंत त्याचं चित्र करून टाकतात. म्हणून धनुचे काही लोक तुला खूप वाममार्गी पण दिसतील. माझ्यासारखा एखादा माणूस ज्याला लहानपणापासून दत्त नामाची गोडी लागली, तो वेगळ्या बाजूला गेला. हे सगळं सांगण्याचं कारण तो दानशूर होता, सगळं होता. त्याला कुठेही उदात्त अशी शिकवण देणारी माणसं भेटली नाहीत. गुरूंपासून सगळं त्याचा विचार केला, उपेक्षित राहिला तो. आता ह्या सिरियलमध्ये तो स्वतःची व्यथा मांडतोय. हे बघता त्याचे निश्चितपणे धनबाजूचे गुण आहेतच, पण कर्णाचं पूर्ण आयुष्य आम्हाला संगतीमुळे बिघडलेलं दिसतंय. हा संदेश मला द्यावा. खरं तर आता शरदजींनी जसं सांगितलं की चांगली गुणवत्ता असलेल्या माणसाला जर चांगली संगत, चांगले संस्कार मिळाले तर त्याचं सोनं होतं. महाभारतातला प्रत्येक घटक हा खरं तर अभ्यास करण्यासारखा आहे. किंबहुना माणसाच्या विविध स्वभाव दर्शनासाठीच महाभारत लिहिलं गेलं आहे की काय, असाही संशय व्यक्त होतो. आणि त्या प्रत्येक स्वभावामुळे येणारे अडथळे, होणारा फायदा, या सगळ्यातनं आपल्याला काही काही शिकता येतं का ते पाहायचं आहे. म्हणून पाहायला विसरू नका, कारण असे आदर्श, असे गुण हे आजच्या पिढीपर्यंत यायलाच पाहिजेत. आणि आज शरदजी उपाध्ये रजा घेऊया. मी सुद्धा आपली रजा घेते. धन्यवाद.